कृपावंत केवढा केला उपकार काय वाणू मी पामर जडमुळा उद्धार केला मार्ग सुपंथ दाविला केवढा केला उपकार काय वाणू मी पामर सेना म्हणे उतराई होता न दिसेची काही केवढा केला उपकार काय वाणू मी पामर पांडुरंग करो प्रथम नमन करो प्रथम नमन दूसरे चरण संतांचे करुणाकरा दडाडा तुमचा अनुप्रलाद रूपावण झालो चराचरी मी कडा कुसरिका हिच नेने बोलतो वाचणे अक्ती भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराच्या सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाचे आत्मजा वाक्शुद्धी पाविजे सहजादीच्या चरणमजा दंडवत आता बंधू देव ब्राह्मण जांजनी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जंदया माश दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार चिंतया माश दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा माश दंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला ज्ञानी म्हणून पुल्या बाळा चालवे सकळ नामा म्हणे विठ्ठल सेवेकरता घेतलेला अभंग संत सेना महाराजांचा जरी परिचयाचा नसला तरी शब्द मात्र सर्वांच्या परिचयाचे अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार तारकेश्वर गडाचा हा 41वा नारळी फिरता सप्ताह संत नारायण महाराजांचा कृपा आशीर्वाद सर्व भाविकांचं सहकार्य आणि आमचे पूजनीय महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचं कुशल मार्गदर्शन त्या मार्गदर्शनाखाली चालत आलेला हा दिव्य आणि भव्य असा सोहळा या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी जय गुरुबंधू गोरे महाराज तुम्हालाही नमस्कार पूजनीय महंत आदिनाथ महाराजांना नमस्कार सुडके बाबांना नमस्कार पुढे बसलेले सगळे बाबा विठ्ठला सहित पांडुरंगापर्यंत सगळे बाबा दोन्ही मृदंगाचार्य महाराजांना नमस्कार हार्मोनियम वादक तुम्हालाही नमस्कार सगळी इकडची प्रकाश महाराजापासून इकडच्या सर्व गायनाचार्य महाराजापर्यंत सगळ्या गायनाचार्यांना टाळकरी महाराजांना छोट्या छोट्या साधक महाराजांना वृंदावन घेतलेल्या माझ्या माय बहिणी विनेकरी महाराज भालदार चोपदार अंगरक्षक अजून कोणी बसलेल्या महाराज असतील त्या सर्वांना नमस्कार आमचे जुने थोर गायनाचार्य सोनोशी म्हटले की आमचे पुंडलिक बाबा दौंड ते कुठेतरी असतीलच मला बसले आहे
बाबांनी आणलंय मला. तेव्हा बाबांची आई होती, आता मला वाटते आई नसेल. आता बाबाच नसतील असं वाटलं होतं आम्हाला. हे विनोदाचं बोलणं आहे. हा अत्यावस्थ पण पुन्हा. तेव्हा आमचे पुंडलिक बाबा दौंड आणि त्यांच्याच आग्रहानं या तारकेश्वर गडाचा फिरता सप्ताह जेव्हा सोनोसीत झाला तेव्हा पुंडलिक बाबाचा आग्रह होता शास्त्रीजीला ढोक महाराजचं रामायण पाहिजे. ते सोनोसीला झालं. स्वतः महाराज असतानाही गडावर कार्यक्रम. याही वेळेला पूजनीय महाराज आम्हाला विसरलं नाही. विठ्ठलरावनी स्मरण करून दिलं. त्यामुळे तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. चापडगावकर शेठजी तुम्हालाही नमस्कार. इकडे आलो की कार्यक्रमाच्या तारखा नियोजन करणारे आमचे मोहनरावजी देशमुख साहेब तुम्हालाही नमस्कार. बरीचशी मान्यवर मंडळी त्याच्यात वेळी जाईल आपली. तुम्ही सगळे माऊलीच्या स्वरूपात, कारण आमच्या संप्रदायात एक सूट आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम, हे दोन नावं आले का मधले हिशोबात धरायचे. तसं तुमचा हिशोब याच्यात लागला. उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, गर्दी दर्दी शिस्त शांतता, अतिशय सुंदर नियोजन, अतिशय सुंदर, पार दृष्ट लागेल असं सुंदर नियोजन केलं. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. गायनाचार्य, महाराष्ट्रात नाव गाजलेली मृदंगाचार्य, सगळीच मंडळी. अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम. मंडपाबद्दल तर माझी भावना आहे, तिथे पाऊल टाकला की असं वाटतं कृष्णाच्या द्वारकेत प्रवेश झाला. अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळींनी केलं बाबांच्या मार्गदर्शनाखाली. म्हणून सर्व संयोजकाला, ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही मायबाप श्रोते लांबून लांबून येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवल्याबद्दल बाबाच्या वतीनं, संयोजकाच्या वतीनं, विशेष ग्रामस्थांच्या वतीनं श्रोते मायबापालाही धन्यवाद देतो. विठ्ठल अभंग सेना महाराजांचा आहे आणि वेळेत पूर्ण करतो विठ्ठलराव. काळजी करायची नाही. बरोबर. मोहनराव, असा एकही समाज नाही की ज्याच्या संत नाही. असा एकही संत नाही ज्याला आपल्या समाजाबद्दलचा स्वाभिमान नाही. प्रत्येक संतांनी आपल्या आपल्या समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला. तुकोबाराय बरे देवा कुणबी केलो, पण शब्द आणलाच की नाही. नाही तरी दंबे असतो मेलो. सावता महाराज, आम्ही माळ्याची जात, सेतला उभा गाईत. नरहरी महाराज, देवा तुझा मी सोनार. प्रत्येक अभंग शोधा, हे सापडतील तुम्हाला पुरावे. सोनार शब्द आणलाच. देवा तुझा मी सोनार. गोरोबा काका, कुलालाचे वंशी जन्मले शरीर. नामदेव राय, ते तर भांडण केलं तरी शेवटी आणलं तिथेच. त्या औंढ्या नागनाथाला तीर्थयात्रा मुक्काम नेमका त्या दिवशी महाशिवरात्र. आणि संत जनाबाई म्हणाल्या, नामदेवा आज महाशिवरात्र आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्र हे 5 पर्व वारकऱ्याला मान्य आहे. मग कीर्तन करा औंढ्या नागनाथाला. बाळासाहेब कीर्तन. आणि आतमध्ये ब्रह्मवृंदांचं शिव महिमन चालू होतं. ते मागे पुढे हात करून स्मशानेश्वा क्रीडा स्परहर पिशाचा सहचरः सीता भस्मलेप स्रगविनुकरुटी परिकरः अमंगल्यं शीलं तव भवतु नामैवमखिलं तथापि स्मरतॄणां वरद परमं मंगलमसि. पण यांचा पुंडलिक वरदा झाला की त्यांचा पुढचा श्लोक चुकायचा. असं 2-4 वेळेला झालं आणि सगळे ब्राह्मण रागावले, टाळ कुठे आणणं. 700 वर्षापूर्वी
कोणी परवानगी दिली तुम्हाला? चालते व्हा. हाकलून दिलं नामदेवाला, हाकलून दिलं. पण नामदेव राहायचं ठरलं होतं मोहनराव, माझा देव देवळापुरता नाही, एक राई के हजार हिस्से और उसमें मेरा मौला बसे. या बोधावर असणारे संत नामदेव राय मागे आले आणि मंदिराच्या मागे औंढ्या नागनाथाला मग कीर्तनाला सुरुवात केली. पण थोडं रागावून झालं बरं का, मृदंगाच्या रागावून कीर्तन झालं. देवा काय तुझी मंदिरं कीर्तनासाठी आहेत का पत्ते खेळण्यासाठी? अरे मग मी कीर्तनाला आलो तर का हाकलून दिलं? ब्राह्मण नाही म्हणून ना. मग शिंप्याच्या कुळात जन्माला घातलंय कोणी? ही नदी न जात मोरे पंढरी के राया, ही नदी न जात मोरे पंढरी के राया, ही नदी न जात मोरे पंढरी के राया, ही नदी न जात मोरे पंढरी के राया. सदन से दामोदर जी काहे को बनाया, तुमने दामोदर जी काहे को बनाया, दामोदर जी काहे को बनाया. ही नदी न जात मोरे पंढरी के राया, 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 ही नदी न जात मोरे पंढरी के राया. ऐसा दामोदर जी तुमने काहे को बनाया, ऐसा दामोदर जी काहे को बनाया. ही नदी न जात मोरे पंढरी के राया, ही नदी न जात मोरे पंढरी के राया, ऐसा दामोदर जी तुमने को बनाया, ऐसा दामोदर जी काहे को बनाया. मंदिराच्या मागचं कीर्तन आहे औंढ्या नागनाथाचं, पण रागावून आहे. ही नदी न जात मोरी पंढरी के राया, ऐसा तुमने नाम दर्ज काहे को बनाया. डाळ बिना लेकर नामा देवल में गया, पूजा करते बमन उन्हें बाहर थकाया. देवल के पीछे नामा अल्लाह पुकारे, जिधर जिधर नामा उधर देऊल ही फिरे. फिरविले देऊळ सगळे पाठ. आणि मग शेवटचं भांडण. नाना बर्ण गवा उनका एक वर्ण दूध, तुम कहा के बम्मन हम कहा के सूद. मन मेरी सुई तन मेरा धागा, केशव जी के चरण पर नामा शिंपी लागा. एवढी ओढाताण केली पण अभंग शिंप्यावर थांबवला का नाही? मी का असा एकही संत नाही की ज्याने समाजाचा स्वाभिमान व्यक्त केला नाही. त्यात सेना महाराज, आम्ही वारीक वारीक करू. हजामत वारीक कशी का करे ना हजामत, पण शब्द वारीक आणलाच. नावियाचे वंशी, नावियाचे वंशी, जन्म दिला रुसे केशी, जन्म दिला रुसे केशी, प्रत्येक आवे धर्मासी, प्रत्येक आवे धर्मासी. व्यवहारासेन संडे, व्यवहारासेन संडे,
प्रतिपाळावे धर्मासी व्यवहारासी न संडी ऐका स्वधर्म विचार धंदा करी 2 प्रहर. त्या तेव्हाचा नियम 2 प्रहर दुपारपर्यंत हजामती करायच्या, धंदा करी 2 प्रहर. आणि दुपार झाल्यावर एकदा आंघोळ केली, देवपूजा झाली की दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत धोकटीला हात लावायचा नाही. मागुती ये जाण शिवो नये झोकटी. आता रात्री 12ला हजामती करणारा ग्राहक असल्यामुळे सलूनवाल्याचा नाईलाज आहे. हे तेव्हाच सांगतो, धंदा करी 2 प्रहर ऐका स्वधर्म विचार. सेना महाराज तसे महाराष्ट्रातले, पण बऱ्याच पिढ्यापासून तिकडे बुंदेलखंडामध्ये त्यांचं नाव सेना असलं तरी वडिलाचं नाव देवीदास, आडनाव वैद्य आहे. संत सेना महाराजाचं थोडक्यात सांगतो, वैद्य आडनाव. रामसिंहाच्या पदरी सेवा. रामसिंह हा क्रूर स्वभावाचा आहे. आणि एक संबंध मोहनराव, संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील, संत सेना महाराजांचे वडील शास्त्रीजी हे गुरुबंधू आहे. देवीदास आणि विठ्ठलपंत पुंडलिक बाबा एका गुरुकडे शिकले, रामानंदाकडे. दोघही एका गुरुकडे शिकले. विठ्ठलपंत माऊलीचे वडील आणि देवीदास हे सेना महाराजांचे वडील. तेव्हा रामानंद शिकवताना दररोज शिकवण झाली की शेवटचं वाक्य म्हणायचे, पोरो आता देव महाराष्ट्रात गेला, पंढरपूरला, इकडे नाही. एकदा तरी आयुष्यात त्याचं जाऊन दर्शन घ्या, कल्याण होईल तुमचं. हे पाठ संपताना रोजचं वाक्य असायचं. पुढे विठ्ठलपंत महाराष्ट्रात आले. तो इतिहास सर्वांना माहिती आहे. देवीदासाच्या कडे सेवा रामसिंहाची, ते दाढी वगैरे करायची, राजदरबारातली सेवा. त्यांनाही कार्य व्यापामुळे पंढरपूरला येता आलं नाही. थकता काळ आला आणि सेना महाराजाला सांगितलं, सेना अरे माझे गुरु रामानंद रोज सांगायची की आता देव महाराष्ट्रातल्या पंढरीत गेलाय, तो त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सुद्धा सेवा करतो. एकदा तरी आयुष्यात जाऊन त्याचं दर्शन घ्या. पण या राजाच्या दरबारातल्या कार्य व्यापानं मला जमलं नाही रे सेना. आता माझी इच्छा पूर्ण करणं तुझ्याकडे आहे. थकता काळ आला. पार मरायच्या वेळेला मुलाला ते काय करते पोरग, इकडे होते, काही गरज नाही त्या मराठीची. आता ते जे मराठी हे सगळे माहिती आहे. आता जिथं बुवा लोक तिथं घुसलेत ते काही ते गरज नाही. विठ्ठल विठ्ठल मला जाता आलं नाही. पण तो शेवटचा काळ, प्राण जाण्याची वेळ. आपल्या बापाचं डोकं मांडीवर घेतलं सेना महाराजांनी आणि लेकाच्या तोंडाकडे पाहिलं किलकिल्या डोळ्याने. सेना मरतो बाबा, पण लक्षात ठेव, पंढरीचा पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. एकदा तरी त्याचं दर्शन घे. मला कार्यव्यापामुळे जमलं नाही. आणि हे बघ सेना, आता मी मरतो, पण पंढरीला गेल्यानंतर महाराष्ट्रात आळंदी नावाचं गाव आहे आणि तिथं माझ्या गुरुबंधूला 4 लेकर आहे. एक निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई. पांडुरंगाचं दर्शन झाल्यानंतर माझ्या गुरुबंधूच्या लेकराचंही दर्शन घेऊन येशील सेना. अधिकारी आहे, वयानं लहान आहे, पण सगळे 4ही अधिकारी संत आहे. आणि झालं, प्राण सोडला. हा कारुणिक प्रसंग थोडक्यात सांगतो आणि 11च्या पुढे 1 मिनिट जात नाही, काळजी करू नका. प्राण सोडला. परंपरेनं सेवा बापाची सेना महाराजाकडे आले शास्त्रीजी. आता रामसिंह क्रूर स्वभावाचा होता. पुन्हा त्याला कोड होती मोहनराव, अंगाला कोड होती आणि त्याच्यामुळे त्याला तो 10
झालेला होता. सारखा चिडायचा कोणावर, सारखाच उष्णता वाढलेली असायची. सेना महाराज सेवा करायचे. एक दिवस आले कोणी वारकरी महाराष्ट्रातले. बापानं सांगितलं होतं भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा पांडुरंग करतो. म्हणून ते पताकवाले झेंड्यावाले वारकरी आले की सेना महाराजांना पायावर डोकं ठेवून दर्शन घ्यावं. आपल्या बापाची परंपरा. घरी न्यावं सुडके महाराज. त्यांना आंघोळ्या घालाव्या, हजामती करून द्याव्या, जेवण द्यावं, यथामती दक्षिणा देऊन वाटे लावावं असा नियम सुरू केला. एक दिवस 10-15 वारकरी सेना महाराजांच्या घरी. हजामती चालू आहे आणि रामसिंहाला लहर आली दाढी करायची. जा रे सेनाला बोलवा. आता राजाचा आदेश आहे तो. ते काय नियमित बोलतं का ते? सेनाला बोलवा. सेवक पडतच आले. आता योग असा की सेना महाराजांची बायको बाहेर होती घराच्या. सेना कुठे आहे? राजाने बोलावलं हजामतीला. ती सहज बोलली बिचारी. अहो ते महाराष्ट्रातले वारकरी आले, झेंड्यावाले विठ्ठलाचे भक्त. एक 10-12 आहेत, त्यांच्या हजामती चालू आहे. त्या झाल्या की पाठवते मालकाला. वापस आले सेवक. अरे सेना आला नाही. ते झेंड्यावाले पताकवाले वारकरी म्हणतात वारकरी. विठ्ठलाचे भक्त आले म्हणतात 10-12. त्याच्या हजामती चालू आहे. त्या झाल्यावर पाठवतो म्हणली त्याची बायको. सेनाचं वर्चस्व सहन न होणारे दरबारात काही होते. त्यांना आयती संधी मिळाली. जखमेवर मीठ चोळणे म्हणतात. त्यातले 4-2 पुढे आले. शेपारलाय तो. तुमच्या पुढे कोण लागले? झेंड्यावाले. त्यांची सेवा महत्वाची आहे का? त्याला खातंय तुमचं. आणि त्या वारकऱ्याची सेवा त्यांची झाल्यावर हजामत पाठवणार आहे का त्याची बायको? त्याला शेपारलाय तो. तुमचा अपमान. हे दिलं रॉकेल ओतून. जा रे त्याला आणा आणि फासावर द्या. राजानं आदेश केल्याबरोबर मोहनराव विटेवरच्या पांडुरंगाच्या डोळ्याला धारा लागल्या. पण महाराष्ट्रात अरे फासावर काय गुन्हा केला माझ्या सेनानं? माझ्या वारकऱ्याच्या हजामती केल्या म्हणून फाशी. क्षणार्धात सेना महाराजाचं रूप धारण करून जगाचा बाप पळतच गेला राजमहालात. दंडवत घातला. राजाला दंडवत घातला. चुकलं सरकार, चुकलं. आता आजपासून असा अपराध होणार नाही. एवढ्या वेळेला गुन्हा माफ करा. पुन्हा अशी चूक होणार नाही. आणि राजाची हजामत सुरू केली शास्त्रीजी. हात लागल्याबरोबर एवढी उष्णता होती. मुंदडाजी शांत झालं राजाचं शरीर. आणि जेव्हा हजामत सुरू झाली व्हायचं काय? ते पाणी लावायची वाटी. तो स्प्रे नव्हता तेव्हा 700 वर्षापूर्वी. कीटकनाशक ते नव्हतं पाण्याचे. ते प्रमाण घेऊन सांगतोय मी. आमची सवय आहे आधार शोधायचा आणि मग बडबड करायची. ते पाण्याची वाटी. हजामत चालू असताना राजा कधी कधी त्या वाटीतल्या पाण्यात बघायचा. कैसे नवल झाले परे, कैसे नवल झाले परे, वाटी माझी दिसे हरे, वाटी मध्ये दिसे हरे, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी, वाटी मध्ये दिसे हरी. कैसे नवल झाले
वाटीतल्या पाण्यात पाहायचा मोहनराव तर त्याला साक्षात देव दिसायचा वाटीत. पुढं बघायचं तर शेणा हजामत करतोय, पुन्हा वाटीत बघायचा तर देव, पुन्हा चालली हजामत शेणाची. पागल झाला राजा, काय झालं काय? मग ते हजामत वगैरे झाल्यावर ते दाखवत नाही का, आता आरसे फिटच आहे, तो दाखवायचा असता पूर्वी. तो आरसा काढला, काही कमी जास्त. आता जगाचा बाप आहे तो, राजाला आरसा दाखव. काय काही कमी जास्त पहा सरकार. म्हणून राम सिंहानं मोहनराव आरशात बघितलं. रूप पाहता दर्पणी आरशात देव दिसतोय, वाटीतल्या पाण्यातही देव दिसतो, पुढे शेणा. शेणा महाराज म्हणले अजून 55 मिनिटं आहे सरकार. मग काय करतो? काही नाही, वेळ असल्यामुळे म्हणतो मालिश करून देतो. मालिश तिथलं चाललंय आपला. मग राजाची मालिश सुरू केली. राजाला काय माहिती मालिश करणारा कोण आहे? रंभादिकनाच ती उभ्या जोडोनी करणारा कोण आहे? रंभादिकनाच ते उभ्या जोडून हात, त्रिसुळे डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवरांची ताटी उभे जोडून हात. काय माहिती राजाला की 33 करोड देवता ज्याच्या बारीला उभ्या आहे तो माझी मालिश करतो? काय माहिती. आता मालिश केल्यावर कोड गेली. अरे बाकीचे वैद्य आहे,
आणि ज्यानं मालिश केली तो वैद्याचा राजा आहे शास्त्रीजी. तुका म्हणे वैद्य राजा. रोग राहील का तिथे? सोन्यासारखी कांती चकाकू लागली, शीतलता वाटली, राजा प्रसन्न झाला. सेना अरे किती वर्षे सेवा करतो रे, आजच्या सारखा फायदा नाही झाला बाबा. अरे सोन्यासारखी कांती चकाकायला लागली, मला शीतलता प्राप्त झाली. काय तुझ्या हातात जादू आहे सेना, काही कळलं नाही हो. मी प्रसन्न आहे. वंजळभर मोहरा आणल्या राजानं सेनाच्या धोकटीत. सेना पाया पडतोय. अहो मी काय केलं, काय उपकार केले का तुमच्यावर सरकार? माझी ड्युटी केली. तो रोग जायचा आणि माझा हात लागायचा निमित्त असेल ते. नाही सेना मी प्रसन्न आहे. नको मला काही नको. नको नको म्हणता म्हणता वंजळभर मोहरा सोन्याच्या सेनाच्या धोकटीत टाकल्या आणि सेनानं धोकटी जिथून आणली होती तिथं नेऊन लटकवली. इकडे वारकऱ्याच्या हजामती झाल्यावर बायको बोलली, सेवक आलते राजाचे. मग मी म्हटलं वारकऱ्याच्या हजामती झाल्यावर पाठवते. काय करून बसली, आधीच गरम डोक्याचा राजा आहे तो. तशीच धोकटी ती स्पेशल होती ना, राजाचे वस्त्रे वगैरे वेगळे होते. तशीच ती धोकटी काढली, लटकवली. सेना महाराज पळतच गेला दरबारात, लोटांगणच घातलं. चूक झाली राजे, पुन्हा असा अपराध होणार नाही माझ्याकडून. अहो लेकरं आहेत मला, कामावून कमी करू नका. भीक मागतील माझे सोन्यासारखे लेकरं. पुन्हा असा अपराध होणार नाही. थोडा उशीर झाला. काय म्हणतो सेना? नाही हजामतीला यायला उशीर झाला. अरे तो आताच गेला. अहो नका गरीबाची चेष्टा करू मालक. ते 10-12 वारकरी होते, बायकोला कळलं नाही. तिनं आत येऊन सांगितलं होतं. वारकऱ्याची नंतर हजामत केली ती, पळत आलो असतो. अरे तू आताच गेला. उलट नको म्हटलं तरी मालिश केली तू माझी. अहो मी आलोच नाही मायबाप. अरे आलो नाही म्हणतो, नको नको म्हणत होता तरी वंजळभर मोहरा सोन्याच्या टाकल्या मी तुझ्या धोकटीत. मग खाली धोकटी ठेवली, उघडली, पाहिलं शास्त्रीजी वंजळभर मोहरा. ढसा ढसा सेना रडू लागला. अरे का रडतो सेना? माझ्या बापाचं वचन आठवलं राजे. मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हजामतीला आलो नाही. माझा बाप म्हणत होता की त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा पांडुरंग करतो. आज माझ्या जाग्यावर सेना नावी होऊन तुमची सेवा केली. मी पाप्यानं जगाच्या बापाला तुमची हजामत करायला लावलं. आता सेवेचा राजीनामा. आता माणसाची सेवा बंद. आता मी देवाची सेवा करणार. मग सेना महाराष्ट्रात येतोय. अगदी थोडक्यात महाराष्ट्रात पंढरपूर गाठलं. कीर्तनात वेळ कमी असते. मोहनराव अजून मला वैतागला नाही. महाराष्ट्र वन्स मोरच चालू आहे. ती वेळ कमी असते ना. लगेच पंढरपुरात सुडके बाबा पांडुरंगाचं दर्शन घेतलं सेना महाराजांनी. डोळे भरून देवाला पाहिलं. निडोबाराय. आणि जेव्हा महाद्वाराच्या पुढे पायऱ्या उतरून आले, योग असा संत नामदेवराय भेटले. नमस्कार केला. आपण? मी नामदेव, शिंपी, पंढरपूरचाच. आपण? आम्ही तसे महाराष्ट्रातलेच, पण पोट भरायच्या निमित्ताने बऱ्याच पिढ्यापासून तिकडे स्थायिक झालो. रामसिंहाच्या पदरी आमची परंपरेची सेवा. माझा बाप मरण पावला तेव्हा मला सांगून गेला की पांडुरंग त्याच्या भक्ताची सेवा करणाऱ्याची सेवा करतो. मला येता आलं नाही, पण अनुभव आला. मी वारकऱ्याच्या हजामती करत होतो आणि हा जगाचा बाप माझ्या मालकाची हजामत करीत होता. आणि पुरावा वंजळभर सोन्याच्या मोहरा धोकटीत होत्या. मी राजीनामा दिला. आता देवाची सेवा करणार मरेपर्यंत. पण माझे वडील म्हणाले होते, पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाचं दर्शन झालं म्हणजे माझ्या गुरुबंधूला विठ्ठल पंताला 4 मुलं आहे. एक निवृत्त, एक ज्ञानदेव, एक सोपान मुक्ताई आणि अधिकारी आहे. त्यातला ज्ञानेश्वर महाराज महान अधिकारी संत आहे. तर पंढरीला गेला सेना तर माझ्या गुरुबंधूच्या लेकराची भेट घेऊन ये.
विशेष माऊलीचं दर्शन घेऊन ये. आता मला आळंदीला जायचंय नामदेवराय माऊलीच्या दर्शनाला. मग नामदेवराय रडायला लागले. का रडता महाराज? उशीर झाला सेना तुला. का? माऊलीनं समाधी घेतली कार्तिकलाच. आता तुला माऊलीचं दर्शन होणार नाही. मग नामदेवाच्या गळ्याला बिलगुण सेना महाराज रडतात महाद्वारात. खरं सांगू नामदेवा, या पांडुरंगाचं दर्शन नाही झालं असतं तरी चाललं असतं, पण मला माझ्या माऊलीचं दर्शन व्हायला पाहिजे होतं. का? माझ्या बापानं सांगितलं की अगणित उपकार जगावर माऊलीचे आहे. नामदेव बाबा तरी चाललं असतं, पण माऊलीच व्हायला पाहिजे होतं. का? केवढा केला उपकार, एवढा करा उपकार हे प्रमाण सर्वांना पाठ आहे. मराठीतले शब्द आहे. एवढा आणि केवढा अर्थात जमीन अस्मान इतकं अंतर आहे. एवढा शब्दाला मर्यादा येते आणि केवढा हा अमर्याद असतो. बस हे आलं तुमच्या लक्षात. एवढा मर्यादित आला. तुम्ही सनकाधिक संत मनविता कृपावंत, एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तू चावला का रे कोणाला? बस देवाला नमस्कार सांगा, एवढा उपकार करा. हा उपकार मर्यादित झाला म्हणून एवढा मर्यादित आहे सुडके बाबा, पण केवढा केला या उपकाराला मर्यादा नाही. आणि उपकार करण्याकरता संताय सगळे प्रमाण तुम्हाला पाठ आहे. ते उपकारासाठी वगैरे म्हणून वेळ जाऊ नये म्हणून मी बोलून गेलो. काय सांगता येते? कोणी येते? 5 परोपकार्यामध्ये संताचा पहिला नंबर आहे. संत बिटप सरिता गिरिधरणी परहित लागे सबणके करणे. संत बिटप सरिता गिरी आणि धरणी हे 5ही परोपकारासाठी आहे. पृथ्वी परोपकारासाठी. समाजातून एखादा माणूस गेला, माटेला लात लागली, नमस्कार केला नाही तर लाल डोळे करून पाहतो. तो दिसत नाही का माणसं तुडवत चालला? माणसाची लात माणसाला लागली, माणसं सहन करीत नाही. 85 वर्षे बाळासाहेब आम्ही जोडे घालू घालू धरणी तुडवली, एकही दिवस रागावली नाही. फक्त परोपकार एवढंच तिला माहिती आहे. नदी परोपकारासाठी. तीरावरील वृक्षाला जीवन देऊन फलीभूत करते. स्नान करणाऱ्याचं पाप घालवते. तहानलेल्याची तृषा निवृत्ती करते. पैठण सारख्या ठिकाणी धरण झालं म्हणजे 2-4 जिल्हे सुखी करते.
उगमापासून सागराला मिळेपर्यंत परोपकाराचं कार्य नदी करते. नदी परोपकारासाठी, अमृतासारखं जीवन जगाला देणाऱ्या नद्यांचं उगमस्थान पर्वत आहे. पर्वतही परोपकारासाठी. पर्वत हा नद्यांचा बाप आहे. वृक्ष परोपकारासाठी. जैसा आम का पेड़ वैसा संत का हेत, नीचे से मारे पत्थर ऊपर से फल देत. आंब्याच्या झाडाला कैऱ्या आल्या, तुम्ही दगड मारा. सुडके बाबा दगड मारणाऱ्यावर झाड रागवत नाही, त्यालाही 2-4 कैऱ्या बक्षीस देतच. दगड मारणाऱ्यालाही फळ देणं हा वृक्षाचा स्वभाव आहे. तसं अपकार्यावर सुद्धा उपकार करणं हा संताचा बाणा आहे. कारण ते तेवढ्यासाठीच आलेले आहे. उदार अपकार्यावरही उपकार करणं हा साधूचा बाणा आहे. अपकार्यावरही उपकार. काही उपकार करतात उपकार्यावर, काही अपकार करतात अपकार्यावर, काही अपकार्यावरही उपकार करतात. हे उपकार्यावर उपकार, उपकार्यावर अपकार, अपकार्यावर अपकार आणि अपकार्यावर उपकार. उपकार्यावर उपकार तर चांगलं माहिती आहे तुम्हाला. हे त्याला तंबाखू देतं, ते याला चुना देतं. जमला आता. ह्या झाला उपकार्यावर उपकार. मोहनराव यानं त्याच्यावर तंबाखूचा केला उपकार की त्यानं लगेच याच्यावर चुन्याचा केला. भगवंत म्हणे अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. कलियुगीचा. ही ओवी ज्ञानेश्वरीतच आहे, पण अध्याय 19वा वाचायचा. हा उपकार्यावर उपकार. यानं त्याची गंज पेटवली. 6 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवत. हा अपकार्यावर अपकार. काही काही उपकार्यावर अपकार. ते विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहात. सुडके बाबा बेनकोईला दया आली, म्हणले जाईल बिगर तिकीट हिंदी महासागराला. तिनंच धोक्यात जीव घातला. पोहत पोहत गेली तिकडनं. विंचू याचीच्या पाठीवर बसला. बेनकोळीचा परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत पाण्यातला प्रवास होता तोपर्यंत बेनकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण. हालचाल नाही. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे. पण जेव्हा काठाला बेनकोळी आली, विंचवाच्या लक्षात आलं शास्त्रीजी आता तर वाचलं, पण हिला माहिती करून द्या मला काय म्हणतात. उतरता उतरता नांगी मारली बैमानानं. बेनकोळी 2-2 फूट उड्या मारत होती काठाला. याला म्हणतात दाखवलंच का नाही आपलं. तिथलं विंचू म्हणला काय म्हणतात दाखवून दिलं. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार, काही अपकार्यावर अपकार,
काही उपकार्यावर अपकार, पण संत अपकार्यावरही उपकार. अपकार ज्याने केला त्याच्यावरही उपकार संतांचे आहे. म्हणून तो दाताला दुर्जन म्हटलं आणि जिभेला सज्जन म्हटलं. दुर्जन आहे दात का? मध्ये जर जीभ सापडली तर हयगय नाही करत ते. खळा सदा शुद्र दृष्टी आणि करी कष्टी सज्जना. हे दुर्जन आहे ना, चावतातच जिभेला, पण जरी जिभेला दाताने चावा घेतला तरी जेवण झाल्यावर जर दातात काही फसलं तर जिभेला चैन पडत नाही हो. टोकरून 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 त्यातलं काढते. हे अर्ध्या तासापूर्वी चावले बैमान तरी ही उपकारच करते. विठ्ठल नाहीतर आता कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, दोन संतांचं नाव ज्ञानबा तुकाराम. संध्याकाळी गुलाबजाम आहे का नाही? इमानदारीने सांगा. ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं महाराज. मांडे भाजायला अरे झोळी फाडून टाकली, पडलेलं पीठ लातणी घासलं. त्या रात्री पाणी पिऊन झोपावं लागलं तरी निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञानेश्वरी ग्रंथावर राजा ज्ञानराजा मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते मागा. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? मग ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जावो. जे खळाची बस याला म्हणतात अपकार्यावरही उपकार. म्हणून उपकार करण्यामध्ये साधूचा पहिला क्रम आहे. त्यात माऊलीनं अमर्याद केवढा केला उपकार. उपकार करण्यासाठी अंतकरणापासूनची उदारता लागते. एक लक्षात घ्या, उदार संतही आहे मोहनराव, उदार भगवंतही आहे, पण दोघाच्या उदारतेमध्ये जमीन अस्मान इतकं अंतर आहे. देव उदार आहे पण एक दोष सापडला. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी नंतर देतो. मग देवा तुमच्यापेक्षा तर आमच्या गावाचा दुकानदार चांगला. गोडे तेल देतो, साखर देतो, गव्हाचं पीठ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ, तंबाखूची पुडी. पैसे महिन्यानं घेतो पगारावर, पण महिनाभर उधार देतो. आणि देव आधी घेतो न मग देतो. घेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. काय नामदेवराय कुठेही माझा 7-12 ओपन करता. कधी कोणाचं आधी घेतलं ते नंतर सांगतो, पण घेतल्याशिवाय कोणाला काय दिलं हे आधी सांगत्वा कवना काय हे भांडण आहे, भांडण. सांग तो कवना काय दिल. ते जरा आवाज वाढू
दिल्याशिवाय कोणाला काय दिलं? सांग तू आकावणा काय दिले? ते द्रौपदीला नाही का वस्त्र पुरवली, द्रौपदीला नाही का अन्न पुरवलं. बस कशाला सांगताय देवा, सगळे माहिती आहे आम्हाला. एवढी कांती मागसी भाजी पान, मग दिले अन्न ऋषी लागे. तिचं बिचारीचं पहिलं भाजीचं पान खाल्लं, मग अन्न दिलं. घेसी तेव्हा देसी. बर ते जाऊ द्या, अजून काय? सुदाम्याला नाही का सोन्याची नगरी दिली? आता कशाला काढताय देवा? ते येतच नव्हतं बिचार, ते बाता मारून गेलं घरी बायको जवळ. तुला काय कळलं का? अभी अभी जो द्वारिका का राजा हुआ कृष्णचंद्र भगवान, हाँ वो मेरा बाल सखा है. क्या लंगोटिया यार, एक संग रहते थे, एक संग खाते थे, सोते थे, विद्या पढ़ते थे, गुरु ग्रह तब की बात है. एक दिन अगर मैंने दिखा तो पूरे आश्रम में सुदाम कृष्ण कृष्ण करके, कृष्ण कृष्ण सुदाम सुदाम करके रोता था, बहुत प्यार करता था. प्रारब्ध का खेल है ना देवी, वो द्वारिका का राजा हुआ, मैं झोपड़ी में रहता हूँ. बायको सहज म्हणाली, मुंद्राजी तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना. जर तुमचा मित्र द्वारकेचा राजा आहे म्हणता तर सहज आहे ना ते. जर तुम्ही दोघांनी एकाच डब्यात चहा विकला म्हणता तर आपलं सुशिक्षित बेकार आहे तेवढं सांगा ना साहेबाला. हे तसं तिथलं सांगतोय मी. जाऊ द्या, फिरवू नका, आपली मराठी फिरवायची नाही. जर तुम्ही तोरे मित्र कृष्ण भगवाना सहत दुःख नाना, आणि दुःख का सहन करता जाणा मग. आणि मग सुदामजी भेटीसाठी निघाले. सर्व सविस्तर तुम्हालाच पाठ असल्यामुळे सांगण्याची गरज नाही. तंडुलकी पुटली बगल में दबाए, लोटावर दोरी गले लटकाए, चलत चलत पहुंच गए द्वारकापुर धामा. पोचले. तुमच्या दारात आला, किती दिवसाचा उपवासी, पायात चपला नाही, गुडघ्याच्या वर धत्र, हाडन हाड मोजून घ्या अशी तब्येत, फुटका लोटा तुटक्या दोरीनं गळ्यात, मोडकी काठी हातात. त्याला नाही विचारलं तुम्ही काय खाल्लं होतं का रे सुदाम्या? भाभीजीने क्या भेट पठाई. दरवाजात आल्या आल्या विचारलं वहिनीनं काही पाठवलं का? भाभीजीने क्या भेट पठाई, चावल तीन पसे सुदाम जी को देखत श्याम हसे. मग मुठभर का होईना त्या गरीबाचे पोहे आधी खाल्ले, आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले. काही घाबरू नका. मुष्टीभर पोह्यासाठी मन केले हळूवट, आणि मग तया उत्कृष्ट राज्य दिले. पण मुठभर का होईना पोहे गरीबाच्या आधी घेतले, मग दिलं त्याला राज्य. बरं ते सुदाम्याचं जाऊ दे बाबा, अजून काय 10:30 वाजले, लवकर सांगा. विभीषणाला नाही का लंका दिली? आता कशाला पितळ उघड पाडून घेता तुम्ही? विभीषणाला लंका दिली म्हणता देवा, ती त्याच्या बापाची का तुझ्या बापाची? खरं सांग. आणि त्याच्या बापाची इस्टेट त्यालाच मिळणार होती, वारसदार तेच होतं, सातबारा त्याच्याच नावावर होणार होता, त्याला मागायची गरज नव्हती. उलट शरण आला तुझं मूर्ख विभीषण. काय गरज होती त्याला त्याच्या बापाची इस्टेट मागायची? त्याने लंका दान मागितले. बरं आधी विचारून घेतलं का नाही? विभीषणा काय रावण कशानं मरण, कुंभकर्ण कशा मरण, इंद्रजित कशानं मरण? अरे वैरी याचे घर भेदे त्वा घेतले, आणि मग त्याचे त्यासी दिले नवल काय. म्हणून घेसी तेव्हा देसी, ऐसा अससी उदार. देव उदार आहे, पण आधी घेतो नंतर देतो. संत तसे नाही. निर्वारा 1 मिनिट. हे पहा, साधा विंचू उतरायचा मंत्र असतो आजोबाजवळ, तरी नातवाला शिकवत नाही आजोबा. नाही तर आज्याचं प्रेम मुंदराजी सावकारकीच्या भाषेत नातवावर जास्त, मुद्दलापेक्षा व्याजावर. ही कळतील मराठी तुम्हाला? हा चांगली कळते. म्हणजे मुलापेक्षा नातवावर. स्वतः उपवासी राहील आजोबा, पण नातवासाठी काहीतरी आणतोच खाऊ. आणि नातूही असा विचित्र,
बापाची अपेक्षा नाही करत खाऊसाठी, आजाची अपेक्षा. एवढं प्रेम नातवावर. शेवटी नातू तर सांगतच असतो आजाला. मराठी कळत नाही त्याला, कोणी काय करल. नातू सांगतो ना आजाला, आजोबा काय तुझ्या इष्टटीचा मालक नातू. मग कोण आहे? नातू. जाऊ द्या, कळलं. उशीर का होईना पण कळलं. पण आजोबा नातवाला जरी मुलगा झाला तरी तिजोरीची चाबी देत नाही शास्त्रीजी. मग नातवाचा मुलगा तोही 20-22 वर्षाचा झाल्यावर मग पंजोबाला, पंजोबा काय 25 वर्षापूर्वी माझ्या बापानं तुम्हाला सांगितलं होतं म्हणे काय तुझ्या इष्टीचा मालक नातू. बरं मग तरी पण तू जाऊ. हे नातवावर जास्त प्रेम आजोबाचं असते मोहनराव. तरी असा कंजूस आजोबा विंचू उतरायचा मंत्र नातवाला शिकवत नाही का? आजाला माहिती आहे जर नातवाला मंत्र शिकवला तर माझा तंबाखू गेला. कोणी 10-20 रुपये देतात विंचू उतरल्यावर, तेवढ्यात पुढ्या होत्यात तंबाखूच्या. म्हणून मरेपर्यंत आजोबा नातवाला विंचू उतरायचा मंत्र शिकवत नाही, पण भवसागर तरुण जाण्याचं तंत्र संतांनी समाजाला शिकवलं. ते केवढे उदार.
पूर्वीपासून तसा 3 पिढ्याचा संबंध आमचा. सुजय दादा मग आपलं काय आपण काय म्हणायचो लहानपण डेगू पटेल म्हणायचो. नाही नाही राधाकृष्ण पाटील, डेगू नाही आता ते लाडकं नाव होतं. तिकडे माहेरची परंपरा परजणे अण्णा ते साहेब असं काय थांबतील अजून अर्धा तास. मी पुढे जात नाही ना आधी सोडत नाही. बाळासाहेब मी काय सांगत होतो, विंचू उतरायचा मंत्र आजोबा नातवाला शिकवत नाही मोहनराव. भावसागर तरुण जाण्याचं तंत्र समाजाला संतांनी शिकवलं, ते केवढे उदार. म्हणून शब्द आहे उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. संताला मायबाप म्हटलेलं आहे. व्यवहारामध्ये माय वेगळी आणि बाप वेगळ्या, पण परमार्थात मायबाप दोन्ही संतच असतात. का एकदा पुन्हा जन्म होत असतो. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. मग गुरु माय बाप संपूर्ण एक लक्षण उद्धवा. माय आणि बाप तोपर्यंतच जे आयुष्य आहे ते हिशोबात धरायचंच नाही. तिथून पुढे जन्म. गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. कशावरून? 1400 वर्षे जगलेले चांगदेव महाराज मुक्ताबाईच्या चरणावर डोकं ठेवून कबुली जबाब देतात. चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो. हे इथलं आयुष्य गंगेला अर्पण. पण जन्म आज झाला केव्हा? गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. म्हणून गुरु पासून दीक्षा ग्रहण, तो शिष्यासी नवा जन्म जाण. या न्यायानं मायबाप संत, पण कृपावंत मायबाप. मायबाप कृपावंत असतीलच सांगता येत नाही. कारण सर्पिणी सारखी माय न बोक्यासारखा बाप. म्हणून राव सर्पिणी अंडे देत जाते न उलटी फिरली की अंडे गिळत येते. तसा बोक्या मांजर व्याली की पिलावर टपलेला असतो. मग बोक्यासारखा जर बाप असेल, सर्पिणी सारखी माय असेल, तर ते कृपाळू मायबाप असू शकत नाही. पण संत उदार तुम्ही संत मायबाप कृपावंत. केवढा केला उपकार. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि बरोबर करू. शास्त्रीजी सर्वांनी हात वर करा. शूटिंग वाले हे एवढं घ्या रे बाबा. अरे वा, जमत नसेल तर स्टेजवर जा. घाबरू नका, सावकाचा. एका तालात विठोबा उपकार वर्णन करायला शब्द नाही. म्हणून काय वाणू मी पामर. ते तर सरस्वतीनं सुद्धा नडोबा महाराज 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती. पृथ्वीचा कागज करुणी प्रीती गुण वर्णिती झाली. 18 भार वनस्पतीची लेखणी केली. पृथ्वीचा कागज केला. समुद्राची शाळी केली आणि लिहायला सरस्वती बसली. तुमचे वर्णावया महिमान सरस्वतीने केला पण
पयोब्धीची शाई करुण गुणवर्णिती झाली 18 भार वनस्पती त्याची लेखणी धरुणी हाती पृथ्वीचा कागद करुणी प्रीती गुणवर्णित शारदा. मग काय झालं? समुद्राची सरली शाळी लिहिता न पुरे मही. पृथ्वीचा कागद संपला, समुद्राची शाळी संपली आणि सरस्वती थकली. तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय कोण तो विचार, तेथे माझा काय संपला आणि सरस्वती थकली. तिथे माझा काय कोण तो विचार, वर्णावया पार महिमा त्यांचा. काय वानो मी पामर. अहो पण एवढा वर्णन करणं येण्यासारखं नाही. एवढा नेमका उपकार केला म्हणजे नेमकं केलं काय? जडाचाही उद्धार केला आणि मुळाचाही उद्धार केला. सुडके महाराज भिंतीसारखं जड, रेड्यासारखं मूळ, हे दोन शब्द लक्षात येईल आपल्या. जड भिंतीसारखं, नाही तर किती भिंती आहे त्याच्यावर कुत्री बसली, पडलेल्या भिंती पडक्या. पण 700 वर्षे झाले अजूनही वारकरी प्रदक्षिणा करताना त्या भिंतीवर डोकं टेकून दर्शन घेतात. याला म्हणतात जडाचा उद्धार. जडाचा उद्धार. म्हणून जगात कुठेही जा, मंदिराला खांब असतात मोहनराव, पण खांबासाठी मंदिर नेवाशाला आहे का? ज्याला टेकून ग्रंथाचा राजा ज्ञानेश्वरी तयार झाली, त्या खांबासाठी मंदिर. हा जडाचा उद्धार. जडाचा उद्धार. जडमुळा उद्धार केला. पुढे बरोबर करतो, सगळी काळजी नको करू. पुढे मूड शब्द आहे. रेड्यासारखं मूड. अजिबात अक्कल नसलेलं जनावर म्हणजे रेडा.
अजिबात अक्कल नाही. ते चाललं म्हणजे रस्त्याने हायवेला पांढऱ्या रेषेहून चालतं सोनवणे. त्याला वाटतं सरकारनं माझ्याकरताच आखून ठेवलेली दिसते. मागणं ट्रक ड्रायव्हर एसटी ड्रायव्हर हॉर्न वाजून वाजून वैतागून जातो, तरी बाजूला होत नाही. शेवटी गाडी चिकटून लावतो, उतरतो, कॅबिन मधून काठी काढतो, पुऱ्या ताकदीनं 10-15 काठ्या रेड्याच्या पाठीत घालतो. तेव्हा शेवटच्या काठीला रेडा हळूच मागं फिरून पाहतो काय चाललं भारतात. एवढं बेअकली जनावर, शपथ खोटं नाही. तुम्ही सरकशी बघितल्या ना बाळासाहेब? लहानपणी बघितल्या, आता नाही बघितल्या का नाही? सुडके बाबाला रडू रडू 2 रुपये मागायचं सर्कसला पळायसाठी. सगळ्या सर्कशीमध्ये हिंस्त्र पशुचा वापर केला जातो, पण रेडा नाही वापरत. मिळत नाही का हा मला? ट्रक न मिळेल ना रेडे. पण ते रिंग मास्टर म्हणतात निळोबाराय की आमच्यासारखे रिंग मास्टर हजारो रेडे शिकून वेडे झाले, रेडे शिकत नाही. म्हणून रेड्याच्या भानगडीत सर्कसवाले पडत नाही. अजिबात अक्कल नसलेलं. कास्तकाराला चांगलं माहिती आहे शास्त्रीजी, म्हशीचं पारडू वेगळं आणि गाईचं वासरू वेगळं. 1000 गाई कडपानं चरत असू द्या आणि वासरू सोडा, हे जर्सीचं नाही बैताड, याला काही अक्कल नाही, बेअकली. त्याची मम्मी तसली जितकं पाणी पिती त्याच्या डबल दूध देते, कशी देते कोणाच माहित. काय ना ते किल्लाऱ्या गाईचं. पूर्वी तुम्हाला अनुभव आहे, हॉर्न वाजला की माणसं रस्त्याच्या खाली उतरायचे. आता हॉर्न वाजला की 2 पावलं पुन्हा रोडवर येतात. समजाव याचा तिळभर दोष नाही, जर्सीच्या दुधाचा परिणाम आहे. तर ते खिल्लाऱ्या गाईच 1000 गाई कळपानं चरत असू द्या रानात आणि वासरू सोडा, ते कान टवकारत, शेपटाचा गोंडा वर करत, जे पळत जात तिथे जाऊन गुराख्याला विचारतं का बाळासाहेब, गुराखी मामा काय रे वासरा, मम्मी कुठे आहे माझी? अरे अजिबात नाही. 999 डावलत आणि नेमकं माईच्या कासेला जाऊन प्यायला सुरुवात करतं. 1000 गाईमध्ये आई ओळखायची क्षमता त्याच्या बुद्धीत आहे. म्हशीचं पारडू नाही मोहनराव तसं. 20 तरी बांधून असल्या गोठ्यात तरी पारडू सोडा, ते म्हशीकडे नाही जात, आधी सोडणाऱ्याकडेच येत. भाऊ तुम्ही का असता सोडून बघितलं म्हणून. मालकाला वाटतं हे प्यायला सोडलं, बैताड इकडे मारतं 2-4 थोबाडीत, तर मग पारडूचं तोंड तिकडे, तर म्हशी दिसतात 20. त्याला वाटतं माझी आई कोणती असावी, कशाला वेळ घालवावी, पहिल्या म्हशीपासून प्यायला सुरुवात करावी. पहिलीच्या काशेला लागतं शास्त्रीजी. तिला वाटतं मी व्यालीच नाही तर माझं कुठलं. हा ना, मारती लाच, जाऊन पडतं माग, वाकून करतं दुसरीच्या काशेला, ती मारती लाच तिसरीच्या काशेला. त्याला माहिती आहे लाता खाऊन ते गोदावरी ताईची गवळ नाही, घागर घेऊन प्रकाशराव हे आमची स्वतंत्र आहे. लाता खाऊन का होईना मायचा निर्णय लागणार आहे. जी 20 मधली लातच मारणार नाही ती माझी मम्मी ठरणार आहे. एवढी अक्कल ज्या जनावराला नाही त्याच्या मुखातून वेद बोलवला ज्ञानोबारायाने. मग समाधी आळे फाट्याजवळ आळाला आहे. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची याच्या दोघाची, आपल्या काळाचं पांढरं वाटोळ, चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार केला बापानं, तरी त्याचा एकुलता एक मुलगा, त्याचा 10वा घालेल मोहनराव याची खात्री नाही. पण 700 वर्षे झाले रेड्याच्या समाधी पुढं दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताह. कोणा पुढं? रेड्या पुढं. याला म्हणतात मुडाचा उद्धार. जड मुड उद्धार केला. जमलं आता, आलं थोडक्यावर. जड मुड केवढा केला उपकार याच्यावर चाललंय आपलं. जड मुडा उद्धार केला आणि त्याच्या पुढे आहे निळोबाराय, मार्ग सुपंथ दाविला. आता मार्ग शब्द ठीक आहे, पण पुन्हा सुपंथ. अरे पंथ म्हणजे मार्गच होतो ना. पण मार्ग असला तरी त्याला सू लावलाय, कारण 5 पंथ आहे. आता याच्यावर पुन्हा तास होईल. क्लिष्ट पंथ, सूक्ष्म पंथ,
कुपंथ विपंथ आणि हा सुपंथ. विठ्ठल तरी थोडं थोडं सांगावंच लागेल ना. सूक्ष्म पंथ तो कर्म मार्ग आहे, तो सूक्ष्म पंथ. मंत्र चढे थोडा तरी धडची होय वेडा. सत्यनारायण करताना शास्त्रीजी तळ हातावर पाणी उडदाचा दाणा भिजेल एवढंच पाहिजे. जास्त जर घेतलं तर दारू प्याल्याचं पाप लागतं. काय भाव पडला सत्यनारायण. आता शेवटचा श्रावण सोमवार असला म्हणजे घरमालकाला घाई, ब्राह्मण काकालाही घाई. मग घरमालकच म्हणतो काका जरा शॉर्टकट घ्या बरं का. ब्राह्मण काकाही बघून घेतो इथं वाढण्यासारखं काय आहे. गुळाचा शिरा 11 रुपये. बसा दोघी बसा दोघी बसा दोघी. डोळ्याला पाणी लावा डोळ्याला पाणी लावा. डोळा केशवाय नमः धोळा त्रिविक्रमाय नमः. अर्ध फुलपात्र संपवतं 3 मध्येच. कलावती होती लीलावती होती मनोभावे प्रसाद सत्यवनाचा ग्रहण केल्यामुळे त्यांना द्रव्य प्राप्त झालं. अध्याय 3. आणि मग प्रसाद ग्रहण न केल्यामुळे द्रव्यासहित नौका बुडाली. अध्याय 4. पुन्हा मनोभावे सत्यनारायणाची पूजा केली, प्रसाद ग्रहण केला, द्रव्यासहित नौका वर आली. उभे व्हा योगी 28 घालीन लोटांगण. का 11 रुपये गुळाचा शिरा. पण श्रीमंताचं घर आहे. ब्रेसलेट, हिऱ्याच्या अंगठ्या, बघितलं तर बदामचा शिरा चांदीच्या तबक मध्ये. आणि दक्षिणेसाठी बाळासाहेब गुलाबी नोट. मग काळी 4ला सत्यनारायण सुरू होतो. काळी 4ला याला सत्यनारायण म्हणतात. नाही तर बाकी व्हा उभे. कलावती होती लीलावती होती. हा अरे माश मात्र जल घ्यावे निवण अधिकत्वासवे दोष पावे सुरापणा सम. म्हणून हा कर्म मार्ग त्याला सूक्ष्म पंथ म्हटलेला आहे. जारण मारण उच्चाटन कुपंथ. प्रपंचामध्ये प्रवृत्त करतोय तो विपंथ. आणि योग मार्गाला म्हटलंय तो क्लिष्ट पंथ. शरीर शोषण प्राण निरोधन मन जय हटय. Hare